दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 17 मार्च 2026 सकाळची स्थिती. आनंदाची वार्ता म्हणजे उजनी धरणातून उन्हाळी आवर्तन हे सुरू केले जात आहे आणि आज 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मुख्य कालव्यामध्ये 1000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच मागचं म्हणजे रब्बीचं जे पहिलं आवर्तन होतं ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बंद करण्यात आलं होतं आणि आता उन्हाळी आवर्तन हे पुन्हा सुरू केलं जातं आहे आणि याकरता म्हणून 1000 क्युसेकनं सुरुवातीला पाणी सोडलं जाईल आणि यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ केली जाणार आहे. याचबरोबर भीमा सीना जोड कालवा म्हणजे जो बोगदा आहे तोही पुन्हा सिंचनाकरता सुरू केला जातो आहे आणि सायंकाळी 5 वाजता 100 क्युसेकनं पाणी सुरुवातीला भीमा सीना जोड कालव्यामध्ये सोडलं जाईल आणि यानंतर यामध्ये पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ केलं जाईल असं उजनी धरण व्यवस्थापनानं कळवलेलं आहे. हे उन्हाळ्यातलं आवर्तन आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे सध्या 57.87% अशा स्थितीमध्ये आहे आणि जवळपास धरणातलं 43% पाणी हे मागचं आवर्तन आणि उन्हामुळं कमी झालेलं आहे. धरणातला एकूण पाणी साठा हा 94.66 TMC इतका आहे. यातलं उपयुक्त पाणी जे आहे ते 31 TMC इतकं आहे. दरम्यान सध्या धरणामधून सीना माढा योजनेकरता 315 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे. याचबरोबर दहिगाव योजनेकरता 100 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. आता मुख्य कालवा आणि भीमा सीना जोड कालवा हा सुरू केला जातो आहे. हे उन्हाळ्याचं पहिलं आवर्तन आहे. यानंतरही पाणी धरणामध्ये जसं उपलब्ध असेल तसं सिंचनाकरता देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. 2025च्या पावसाळ्यामध्ये उजनी धरण 100% भरलं होतं आणि मध्यंतरी जे रब्बीकरता पाणी सोडलं गेलं यानंतर धरणाची स्थिती ही सध्या प्लसमध्ये म्हणजे उपयुक्त पातळी 57.87% अशी झालेली आहे.